नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे लर्निंग नर्सेस या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DHS 2023 परीक्षेच्या निकालाविषयी मिळालेल्या माहितीबद्दल चर्चा करणार आहोत. मित्रांनो, राधानगरी मतदारसंघात आरोग्यमंत्री माननीय तानाजी सावंत साहेब यांनी तेथील उपजिल्हा रुग्णालय उद्घाटन करतेवेळी DHS 2023 परीक्षेचा निकाल हा येत्या 15 दिवसात लागणार असल्याची माहिती दिलेली आहे. तसेच आरोग्य विभागात लवकरच अजून 11,000 पदांची भरती होणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. आता पाहूया DHS 2023 परीक्षेच्या निकालाची प्रोसेस कशी असेल. येत्या 5 ते 6 दिवसात सेकंड कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट वेबसाईटवर अपलोड करण्यात येईल. त्यामध्ये ज्या प्रश्नावर घेतलेले ऑब्जेक्शन वैध असतील त्या प्रश्नास योग्य गुण देण्यात येतील. त्यानंतर नॉर्मलायझेशनसाठी साधारणतः 7 ते 8 दिवसाचा कालावधी लागेल. सर्व कालावधी मिळून प्रोसेस पूर्ण होण्यासाठी एकूण 15 दिवसाचा कालावधी लागेल. त्यानंतर 15 दिवसानंतर अंतिम निकाल हा DHS या वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात येईल. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.